शिवसेना हा हिंदुस्थानच्या राजकारणातला एक चमत्कार आहे. 55 वर्षापूर्वी एका संघटनेचं रोपटं माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी लावलं आणि जेव्हा ही शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा लोक असं म्हणत होते राजकारणात की ही शिवसेना मुंबई ठाण्याच्या पलीकडे जाणार नाही आणि फार तर 5-6 महिन्यामध्ये पुढल्या शिवसेना बंद होईल. पण ही शिवसेना महाराष्ट्राभर पसरलीच, पण महाराष्ट्राच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली. राष्ट्रीय स्तरावर शिवसेनेचं आज महत्त्व आहे. ही शिवसेना 55 वर्षाची झाली. शिवसेनेच्या आधी आलेले आणि नंतर आलेले अनेक राजकीय पक्ष काळाच्या ओघात नष्ट झाले, पण शिवसेनेचं संघटन, शिवसेनेचा विचार आणि ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी या संघटनेतल्या लहानातल्या लहान शिवसैनिकाला ताकद दिली, मग उद्धवजींनी दिली, त्याच्यामुळे आजही शिवसेनेची पाळंमुळं ही या मातीमध्ये घट्ट रुजलेली आहे. आज शिवसेना को 55 साल हो गए, 55 ईयर्स यू आर कंप्लीटेड. हिंदुस्तान की राजनीति में शिवसेना एक बहुत बड़ा चमत्कार है. एक छोटी सी संगठन के रूप में शिवसेना को बनाया था. यहाँ के लोकल जो मराठी लोग हैं उनके ऊपर जो अन्याय हो रहा था, वो अन्याय का निवारण करने के लिए तब लोग कहते थे कि ये शिवसेना तो मुंबई के आगे नहीं जाएगी. मुंबई महानगर पालिका यही शिवसेना की सीमा रेखा है. लोग तो ये भी कहते थे उस वक्त कि शिवसेना 5-6 महीने में बंद हो जाएगी. लेकिन शिवसेना आज 55 साल की हो गई. मुंबई नहीं तो महाराष्ट्र की सीमा लांघकर देश में दिल्ली तक पहुंच गई. राष्ट्र की राजनीति में शिवसेना का एक अपना महत्व है, एक विचारधारा है, वो रहेगा. आज शिवसेना का मुख्यमंत्री है महाराष्ट्र में. आने वाले समय में राष्ट्रीय राजनीति में शिवसेना का तारा, शिवसेना का सूरज चमकते रहे. नक्कीच आजही शिवसेना जी पुढे जाते आहे किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी शिवसेना पुढे नेत आहेत ती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवरच नेत आहेत. एक तर मराठी माणसाचा विषय हा शिवसेनेनं कधीही आपल्यापासून दूर होऊ दिला नाही. आजही मराठी माणसाला शिवसेना आपली वाटते. नक्कीच हिंदुत्वाचा पुरस्कार शिवसेना सातत्यानं करते. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे राहिलेले आहेत. मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना त्यानंतर हिंदुत्वाच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन या देशातली एक प्रखर हिंदुत्ववादी राजकीय पक्ष म्हणून सुद्धा पुढे आला. हे जरी खरं असलं, आज हिंदुत्व म्हटलं की शिवसेना, बाकी अनेक पक्ष असतात, पण हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटलं की आज देशातल्या किंवा जगातल्या प्रत्येक हिंदूंसमोर फक्त शिवसेनेचंच स्वरूप समोर येतं. आणि मराठी माणसाचा विषय आला मुंबईत, महाराष्ट्रात, की आजही मराठी माणसाला शिवसेना हाच आपला आधार वाटतो. ह्या दोन्ही गोष्टी बाळासाहेबांच्या आहेत आणि त्या दोन्ही विचार आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. देखिए, महाराष्ट्राने दिल्लीच्या तख्त्याविषयी आपण बोलताय. दिल्ली की बात अगर आप करते हो राष्ट्रीय राजनीति की, तो हमेशा शिवसेना की ये चाहत रही है कि देश की राजनीति में अपना विचार, अपनी भूमिका रहे, हिंदुत्व की भूमिका रहे, राष्ट्र प्रेम की भूमिका रहे और लोगों के जो प्रश्न है वो सॉल्व करने के लिए अपनी भूमिका रहे. और आने वाले समय में आप देखेंगे शिवसेना भी राष्ट्रीय राजनीति में आज से भी ज़्यादा बढ़िया काम करते दिखेगी. डेफिनेटली बाळासाहेब ठाकरे जी एक सपना हमेशा रहा कि महाराष्ट्र के राजनीति में शिवसेना का प्रभाव हमेशा रहे, वो है. देश की राजनीति में रहे, वो भी है. चाहे हम सत्ता में हो या ना हो, केंद्र शिवसेना का आवाज़ हमेशा बुलंद रहा राष्ट्रीय राजनीति में.
चाहे वो विचार हिंदुत्व का हो या चाहे देश का प्रति और भी किसी प्रश्नों के संबंध में हो, शिवसेना क्या बोलती है, शिवसेना क्या कहती है, शिवसेना सामना में क्या लिखती है, उसके ऊपर हमेशा देश का एक लक्ष्य रहा है. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, हे जे कडवं आहे, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, हे बहुतेक शिवसेनेच्या भविष्यासाठीच लिहिलं गेलेलं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की यापुढे दिल्लीच्या तख्तासंदर्भात विचार करताना शिवसेनेचा विचार अत्यंत महत्त्वाचा राहील. केंद्र सरकार ऑल पार्टी मीटिंग बुला सकती है ये जम्मू कश्मीर के डीलिमिटाइजेशन के लिए, इस तरह की खबर आई है, क्या कहना चाहिए? अच्छी बात है, अगर ऑल पार्टी मीटिंग में इस बारे में चर्चा होती है तो ज़रूर हम उसमें शामिल होंगे. सर, किसानों के जो कानून है उसको लेकर केंद्र सरकार ने कहा है कि हम इसमें बदलेंगे, मतलब इसको रद्द नहीं करेंगे, लेकिन इसमें बातचीत करके कुछ बदलाव कर सकते हैं. राकेश टिकैत जी का बयान मैं अब सुन रहा था अभी, और मैं राकेश टिकैत जी से बात भी करना चाहता हूँ. 1-2 दिन में ज़रूर बात करूँगा. आज 1 साल से भी ज़्यादा समय बीत चुका है. वहाँ किसान बेचारे आज बैठे हैं, गांव-गांव में आंदोलन चल रहा है. केंद्र सरकार ने और 2 कदम आगे जाकर किसानों के साथ फिर एक बार बातचीत सुरू करनी चाहिए. राहुल गांधी हे देशाचे एक प्रमुख नेते आहेत. राहुल गांधी यांच्याकडून सुद्धा देशाला चांगल्या अपेक्षा आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि त्यांच्याकडून काँग्रेस पक्षाची जी बांधणी आहे ती अधिक वेगानं हो आणि देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांचं जे स्थान आहे ते अधिक बळकट हो, अशी शुभेच्छा. देखिए, राहुल गांधी जी का जन्मदिन है. मैं मेरे तरफ से, मेरे पार्टी के तरफ से, शिवसेना की तरफ से उनको शुभकामनाएं देता हूँ. बहुत ही प्रामाणिक और उम्दा नेतृत्व है राहुल गांधी जी का. देश के प्रति उनकी जो भावना है, जो सच्ची भावना है, आने वाले दिनों में वो मजबूती से आगे जाए. उनकी पार्टी का जो एक सपना वो देखते हैं पार्टी मजबूती का, वो भी पूरी तरह से कामयाब हो. धन्यवाद.